मित्रांनो, नवीन जी पोलीस भरती आहे ह्या पोलीस भरतीला पडद्याच्या पाठीमागे नेमकं घडतंय काय, जी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण आतील जे इंटरनल हालचाली आहेत त्या नेमकं कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ह्या भरतीची रूपरेषा कशी ठरत आहे आणि अंदाजित भरती प्रक्रिया सुरुवात कधीपासून, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण आज उलगडा करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेअर करून करत चला, ठीक आहे। बघा, प्रथमतः हा कोर्टानं राज्य शासनाला फटकारलं होतं, त्यानंतर पूर्ण अहवाल मागून घेण्यात आले। जे रिक्त पदाचे अहवाल आहेत, पदोन्नती असेल किंवा काय गोष्टी असतील याच्या माध्यमातून जे किती पद रिक्त असतील त्याविषयी मागणी पदांची केलेली होती, पण ती मागणी पूर्ण घटकाने, जे घटक आहेत SRPF असेल, जिल्हा पोलीस, शहर पोलीस असतील, म्हणजे आयुक्तालय असतील, SP ऑफिस असतील, रेल्वे असेल, जेल असेल, ह्या सर्व घटकांनी आपले अहवाल हे राज्य शासनाला सुपूर्द केलेले आहेत। हा इथपर्यंत तुम्हाला मी सांगितलेलं आहे आतापर्यंत। आता यानंतर जी पुढची स्टेप असते ते म्हणजे काय की आपल्या हेडक्वार्टर्सला कुठल्या कुठल्या भरतीसाठी भरतीपूरक जे साहित्य असतं, आता सध्या तर ग्राउंड वगैरे आखायची गरज नाही, कारण ते नंतर ज्यावेळेस ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्यावेळेस ह्या गोष्टी असतात। पण आता नेमकं हालचाली कुठल्या असतात बघा, कारण सध्या म्हटलं तर काय, चिप्स ज्या ठिकाणी काय व कुठं पायाला चिप लावतात, कुठं छातीला चिप लावतात रनिंगसाठी 1600 मीटरसाठी, त्या चिप आहेत। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कॅमेरे, कारण आता पोलीस भरती पारदर्शक व्हावी आणि कुणाचाही त्यावरती आक्षेप नसू नये म्हणून काय सगळे जे आपले इव्हेंट आहेत ते इव्हेंट हे इन कॅमेरा होतात। ते SRPF ला 5 किमी असेल, बाकी जिल्ह्याला ते 1600 असतील, महिलांना 800 असेल आणि उड्या असेल, त्यानंतर गोळा असेल, काय कुठले उडी नाही, आता गोळा असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सगळ्या इन कॅमेरा असतात, ऑन कॅमेरा असतात। त्यामुळं कुठल्याही कमी जास्तपणाला इथं दुजोरा मिळत नाही आणि भरती प्रक्रिया ही पारदर्शक होते। मग जे कॅमेरा जे काही गोष्टी आहेत ते पाठीमागच्या भरतीला वापरलेले असणारच। मग आता ते कॅमेराज, ते स्टोरेज म्हणा किंवा ते ज्या गोष्टी आहेत ते करंटमध्ये ओके आहेत का हे पाहण्यासाठी सध्या पत्रके निघत आहेत आणि ते बिनतारी म्हणजे वायरलेसद्वारे हे चौकट सर्व जिल्ह्यांचे जे पत्रक आहेत ते चौकट जात आहेत आणि त्या माध्यमातून याचा आढावा घेणं चालू आहे। म्हणजे कॅमेऱ्यामध्ये मेमरी कार्ड काढून फक्त कॅमेरे हे जमा करायचे, कॅमेरे चेक करायचे आणि जे त्या दिवशीचे जे काही साहित्य आहे ते साहित्य हेडक्वार्टरला द्यायचं आणि ज्यावेळेस भरती प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस हे सगळी काही गोष्टी आहेत त्या जुळवाजुळवी करून हा सक्षम त्यावेळेस ठेवावं लागतं। त्यामुळे ह्या काही गोष्टी होतात। म्हणजे भरतीच्या तयारीनं हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, कारण आतापर्यंत जे चाललं होतं ते इसेन्शियल गरज होती, त्याला शासनाकडे माहिती पुरवायची होती। पण आता जे ह्या गोष्टी चालल्यात ह्या भरतीच्या माध्यमातून भरती आहे, भरती लवकरच होईल ह्या गोष्टी दाखवत आहेत, कारण ही भरतीपूर्वीची पूर्वतयारी सध्या हे जोरात चालू आहे, हे तुम्ही विसरू नका। आता तुमच्याकडे 3 ते 4 महिने आहे असं म्हणतात, पण माझ्या मते तुमच्याकडे सप्टेंबरपर्यंत वेळ आहे। सप्टेंबर, ऑक्टोबर, दिवाळीपर्यंत तुमचं सगळं काही चालू होईल। मग तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे 3 ते 4 महिने। तुम्ही हे 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही चांगलं तयारी याची करू शकता। त्यानंतर तुमचं ग्राउंड असेल, पावसाळा चालू होईल, त्यामुळे तुम्ही मोस्टली 2-3 दिवस तुम्ही जर ग्राउंड केलं एका आठवड्यामध्ये तुम्ही चालून जाऊ शकता, पण तुम्ही अभ्यास हा तुम्ही करू शकता जास्तीत जास्त, कारण सध्या हे 4 महिने तुमच्याकडे तुमच्या लाईफला टर्न येणारे आहेत, तुम्हाला जगापासून वेगळं करणारे आहेत, ते तुमचं आता जग आहे त्यापासून, ठीक आहे। त्यामुळे प्रयत्न करा, चांगला सिलेबस जे आहे सिलेबस ॲनालिसिस करा, टाइम टेबल्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या पाठीमागं आणि तयारीला लागा आणि हा व्हिडिओ शेअर करा। आपल्यासोबत सर्व भरतीची व्हिडिओ आणतो बघा। कालच व्हिडिओ पोस्ट केला होता एक ST महामंडळचा, त्याविषयी आता एक आपला व्हिडिओ येईल 2 दिवसामध्ये, त्यामध्ये पूर्ण सिलेबस असेल, पूर्ण पात्रता वगैरे त्यामध्ये घेऊन येईल, ठीक आहे।